भारताच्या बिहारमधील नालंदा येथे जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठ होते. हे विद्यापीठ केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठे शिक्षण केंद्रही होते. भारतात आलेले परकीय प्रवासी भैयान, हुस्सुम आणि इसिंग यांनी जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठाबद्दल भरपूर प्रमाणात माहिती आपल्या प्रवास वर्णनात लिहून ठेवली आहे. या जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठाचा परिसर खूप विस्तीर्ण होता. विद्यापीठाच्या परिसरात भव्य इमारती होत्या. तेथे जवळपास 300 खोल्यांचे वसतिगृह तसेच 80 सभागृह होते. अध्यापनाकरिता जवळपास 100 कक्ष होते. या विद्यापीठामध्ये जगभरातून आलेले 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि त्यांना देशोविदेशीचे 2,000 शिक्षक शिकवित होते. नालंदा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने हीनयान आणि महायान पंथाच्या तत्वज्ञानाचे अध्यापन होत असे. त्यासोबत वेद, अध्यात्म, आयुर्वेद, संख्यादर्शन, धर्मशास्त्र, ज्योतिष, पाणिनी सूत्रे आणि खगोलशास्त्र अशा अनेक प्रकारच्या विषयांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जात होता. या नालंदा विद्यापीठाला बख्तियार खिलजीने इसवी सन 1193 मध्ये आग लावून हे विद्यापीठ बेचिराख करून टाकले.